हॅलो फ्रेंड्स, वेलकम. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी निहाल कोरे तुमचं स्वागत करतोय. आपली सिरीज आहे महत्त्वाची सिलेबस डिकोडिंग सिरीज. त्याचा भाग म्हणून आपण GS2चं सिलेबस डिकोडिंग बघत आहोत. पॉलिटिचं कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर बाकीचा पार्ट ठीक आहे, पॉलिटी राजव्यवस्था आपण बघत आहोत. आणि त्याच्यातला जो काही सोशल जस्टिसवाला खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आज आपण बघणार आहोत. सामाजिक न्याय ठीक आहे, खूप महत्त्वाचा आहे आणि मीन्सच्या पर्स्पेक्टिव्हने हा खूप महत्त्वाचा आहे. आता मी पॉलिटी संदर्भात तुम्हाला सांगितलेलं आहे की पॉलिटीचं काय आहे की तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे, त्याचं करंट बरोबर लिंकेजेस तुम्हाला करता आलं पाहिजे आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी स्टॅटिकमध्ये तुम्हाला थोडंसं वाईडली बघावं लागेल. जसं की फक्त वाचलं आणि असं नाही आहे, त्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला समजावं लागेल. जसं की आता मी बघितलं मागच्या सेशन्समध्ये आपण बघितलं की ज्युडिशियल रिव्ह्यू, त्याच्यातून तुम्हाला काय समजलेलं आहे, कशा पद्धतीने, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. फंडामेंटल राईट्स काय आहेत, फक्त त्याच्यातले फॅक्च्युअल बघाल का तुम्ही कुठला राईट कसा आहे काय नाही, तर त्याचं वाईड कशा पद्धतीने काय जजमेंट आलेलं आहे कोर्टा थ्रू, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेल बघाव्या लागतील. लक्षात येते का? ठीक आहे, मीन्सचं पर्स्पेक्टिव्ह आणि आपल्याला इव्हन इंटरव्ह्यूसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने ॲज अ ब्युरोक्रेट म्हणजे ब्युरोक्रेट आपल्याला व्हायचं आहे, तर त्या अँगलनं आपल्याला पॉलिटी किंवा राजव्यवस्था समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर दिस इज अबाउट मी. यू कॅन सी हिअर, माझ्याबद्दलची माहिती आहे. सुरू कर आपल्या सेशनला, पॉज करून तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये काय आहे, सामाजिक न्याय आणि दुर्बल घटक हा सेक्शन आहे आपल्या सिलेबसमध्ये. मग याच्यामध्ये काय, सामाजिक न्याय ऐतिहासिकदृष्ट्या वंचित राहिलेल्या वर्गांना समान हक्क द्यायचे. आपण काय बघितलं, समान हक्क समान संधी आहे का, सगळं कॉन्स्टिट्यूशन मध्ये बघतो का. मी तुम्हाला काय सांगितलेलं, कॉन्स्टिट्यूशन प्रियांबल व्यवस्थित समजून घ्यायचं. दर्जाची व संधींची समानता आहे का त्याच्यामध्ये, आहे का. म्हणून मी तुम्हाला आधीच बोललो की तुम्ही प्रियांबल व्यवस्थित समजून घ्या. संविधानाची प्रस्तावना किंवा सरनामा जो आहे तो व्यवस्थित आपण समजून घ्यायचा आहे, त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. म्हणून मी सांगतो अगेन अँड अगेन, तुम्ही सिलेबस आहेत पण हे प्रियांबल तुम्ही गो थ्रू करा, बाय हार्ट करा, बाय हार्ट, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजू लागतील. हक्क संधी सन्मान मिळवून देणे, MPSCच्या परीक्षेत सामाजिक न्याय हा घटक मानवी हक्क आणि राज्यघटना या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचा पार्ट आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय ह्युमन राईट्स आणि हे सगळं कनेक्शन्स जे आहेत ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला हा पार्ट समजून घेणं गरजेचं आहे. समाजातील सर्व घटकांना विशेषतः ऐतिहासिकदृष्ट्या वंचित राहिलेलं आहे. ठीक आहे, प्रवाह बाहेर असणाऱ्या वर्गाला प्रवाहात आणायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं कॉन्स्टिट्यूशन काय सांगते, दर्जाची आणि संधींची समानता आपल्याला द्यायची, तर त्या अनुषंगाने आपल्याला विचार करायचा, समान हक्क संधी आणि सन्मान मिळवून द्यायचे. मग आता विचार करायचा सामाजिक न्याय कुठल्या परिप्रेक्षातून द्यायचा आहे, कुठल्या घटकांना. मग ते विचार केला तर तुम्हाला स्पष्ट होऊन जातं की याच्यामध्ये काय येतं, SC ST देतात, ST देतात, OBC देतात. ठीक आहे, त्याच्यानंतर दिव्यांग येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ट्रायबल्स आहेत, म्हणजे ST ट्रायबल आदिवासी येतील, त्याच्यानंतर महिला येतील. तर ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, शोषित पीडित जो वर्ग आहे तो याच्यामध्ये समावेश. मग ते त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काय आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला, मग त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं. ठीक आहे, आयोग आहेत, मी तुम्हाला बघितलं की घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था. मग त्याच्यामध्ये काय SC ST कमिशन आहे, वुमेन कमिशन आहे, वुमेन अँड चाइल्ड कमिशन, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. तर ठीक आहे, तर ह्या बॉडी म्हणजे कामकाज काय, कशा पद्धतीने न्याय मिळवून दिला जातो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहे. थोडक्यात काय तुम्हाला घटनात्मक तरतुदी काय आहेत बघायला पाहिजे, करंटमध्ये काय, आणि इनिशिएटिव्ह काय आहेत, गव्हर्नमेंट शासनाकडून काय ह्याच्यामध्ये पावलं उचलले गेलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते आपल्याला बघायचं आहे. सामाजिक न्याय, मग आपल्याला काय सामाजिक आणि आर्थिक न्याय कुठून आहे अपेक्षित आपल्याला, सामाजिक आणि आर्थिक न्याय सांगा बरं कमेंटमध्ये. सामाजिक आणि आर्थिक न्याय कुठून आहे, तर सामाजिक आणि आर्थिक न्याय हे जे आहे ते आपल्याला DPSP मध्ये दिसून येतं. बरोबर आहे ना. तर हे DPSP, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या, तिथून समजून घेऊन इथं आपल्या ऍप्लिकेशन करायचं. थोडंसं ऍप्लिकेशन ओरिएंटेड पार्ट आहे. मग त्याच्या आधारावर काय गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहेत. सामाजिक न्याय म्हणजे काय, तर समाजातील सर्व घटकांना विशेषतः सामाजिक न्याय. आता परीक्षेमध्ये काय, सामाजिक न्याय हा घटक मानवी हक्क, ह्या जे रिपीट झालेला आहे पार्ट. ठीक आहे, तर एनिवे बट समजून घ्या, कॉन्सेप्ट समजून घ्या, सामाजिक न्यायाची संकल्पना काय आहे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी असणारा समाज कल्याण विभाग,
तुम्ही बघा कशा पद्धतीने काम करतं, सामाजिक कल्याणार्थ काय केलं जातं, शासनाच्या काय योजना आहेत, कशा पद्धतीने आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. पहिल्यांदा आपल्याला काय समजून घ्यायचं, कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं त्याच्या संदर्भात, कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क काय आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर लॉच्या पातळीवर काय आहे, कायदे कशा पद्धतीने आहेत, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह काय आहेत, मग याच्यामध्ये काय वेगवेगळ्या योजना वगैरे कशा पद्धतीने आहेत, हा सगळा पार्ट याच्यामध्ये समावेश होईल, ठीक आहे. सामाजिक न्याय दुर्बल घटक अनुच्छेद, मग काय मी सांगितलेलं की कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं याच्यामध्ये, सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाची खात्री देण्यात आलेले दुर्बल घटक म्हणजे असे गट जे आर्थिक सामाजिक किंवा शैक्षणिक कारणामुळे मुख्य प्रवाहातून मागे राहिलेले. मग आता याच्यामध्ये सामाजिक मग तुम्हाला काय समजून घ्यायला लागेल, रिझर्वेशन पॉलिसी तुम्हाला समजून घ्यावी लागेल. याच्यामध्ये तुम्हाला अफर्मेटिव्ह ऍक्शनची संकल्पना आहे, जे अमेरिकेमध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन वापरलं जातं, भारतामध्ये आपण रिझर्वेशन ठीक आहे म्हणतो त्याला. मग काय आहे आरक्षणाचं काय बेस आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. सुरुवातीला आपल्याला सामाजिक निकषावर होता, आता काय EWS आलेलं आहे, आर्थिक निकषांवर रिझर्वेशन. मग हे सगळं असताना वेगवेगळे खटले आहेत, जसे की इंदिरा स्वामी खटले, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, लक्षात आहे, ठीक आहे. सामाजिक न्याय दुर्बल घटक हे समजलं का तुम्हाला. हा, अनुसूचित जाती जमाती SC ST साठी काय संविधानिक तरतूद आहे, जसे की बघा अस्पृश्यता निवारणासंदर्भात काय आहे, आर्टिकल 46 DPSP मधलं शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधाचे रक्षण, अनुच्छेद 330 332 लोकसभा आणि विधानसभेमध्ये आरक्षण. मग या आरक्षणाची कशी तरतूद आहे, ठीक आहे. प्रत्येक 20-20 वर्षांनी हे एक्सटेंड करत गेलेलं आहे, मग आता कधीपर्यंत आहे, मग याची काय भूमिका राहिली आहे. मग आकडेवारीनुसार तुम्हाला लिहायला लागेल की रिझर्वेशनचा काय इम्पॅक्ट झालेला आहे, की कशा पद्धतीने मुख्य प्रवाहात आणण्यात मदत झालेली आहे. लक्षात मीन्सला लिहायचं आहे आपल्याला, फक्त हे आर्टिकल आपल्याला पाठ करून उपयोगाचं नाही, मीन्सला लिहायचं आहे. त्या अनुषंगाने विचार करा, ह्या रिझर्वेशन पॉलिसी कशा पद्धतीने इम्पॅक्ट करत आहेत सोशल अपलिफ्टमेंटसाठी, सामाजिक उत्थानीकरणासाठी. लक्षात आहे का हा शब्द, लक्षात ठेवा, सामाजिक उत्थानीकरण. असे तुम्हाला कीवर्ड्स वापरावे लागतील, ठीक आहे. फक्त तुम्ही लक्ष्मीकांत म्हणून वाचला आणि असं नाही, तुम्हाला वाईट डायमेन्शन करावं लागेल, थोडंसं तुमचा आवाका वाढवावा लागेल प्रिपरेशनचा. संरक्षणात्मक कायदे काय आहेत, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955चा, अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989चा, ठीक आहे. काय तरतुदी आहेत, ठीक आहे. मग अॅट्रॉसिटी ऍक्टने कशा पद्धतीनं अन्याय अत्याचार रोखण्यात मदत केलेली आहे, ह्या लेवलला विचार करावा लागेल तुम्हाला. लक्षात आहे. संस्थात्मक रचना कसं आहे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, ठीक आहे, आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, हे सगळे मी मगाशी बोललो तुम्हाला, घटनात्मक बिगर घटनात्मक वेगवेगळे आयोग आहेत, ते प्रॉपर आपल्याला व्यवस्थित समजूनच घ्यायचे आहेत. SC ST कमिशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. ओबीसीसाठी काय मंडल आयोग, खूप पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्रीमध्ये हा महत्वाचा इरा आहे. ह्याच्यामध्ये काय इथून मग मंडल विरुद्ध कमंडल असा संघर्ष झाला होता, लक्षात येते का. तर हा काय आहे मंडल आयोग, कशा पद्धतीने मंडल आयोगाच्या शिफारशीचा मोठा वाटा आहे आरक्षणाच्या अंमलबजावणीमध्ये, हे समजून घ्यायचे. त्याच्या अंतर्गत असणारी 102री घटना दुरुस्ती यानुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला नंतर जो आहे तो NCBC संविधानिक दर्जा देण्यात आला 338B. हे रिसेंटली, हे करंट अफेअर्समध्ये खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. तत्पूर्वी हे मंडल काय समजून घ्या. मग ह्याच्यामध्ये नॉन क्रिमिलियरचं कशा पद्धतीने आलं, मग आरक्षण मर्यादा, ह्या सगळ्या गोष्टी, मग त्याच्या संदर्भात असलेले वेगवेगळे खटले, लक्षात येते. आरक्षणासाठी अप्पर कॅप कशा पद्धतीने लावण्यात आला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. लक्षात, NCBC खूप इम्पॉर्टंट आहे, करंटमध्ये न्यूजमध्ये आहे. क्रिमिलेअरचे कॉन्सेप्ट काय, ओबीसी आरक्षणाचा लाभ घेताना उत्पन्नाची मर्यादा ठरवायची. आता SC साठी पण क्रिमिलेअर असावं असं सुप्रीम कोर्टने रिसेंटली बोललं. मग ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, कशा पद्धतीने येईल, मग त्याचे जे आता डिबेट नुकतेच छेडले गेलेलं आहे, मग ते कशा पद्धतीने आहे. कलम 340 खूप महत्वाचं आहे, मागासवर्गीयांच्या स्थितीचा तपास करण्यासाठी राष्ट्रपतींना आयोग नेमण्याचा अधिकार आहे. मग या अधिकारा अंतर्गत कशा पद्धतीने काम चालतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचे. कॉन्स्टिट्यूशन बघा, कॉन्स्टिट्यूशन समजून घेऊन त्या पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायचं. कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही सांगितले तेच आपल्याला प्रमाण म्हणून चालायचं आहे, ठीक आहे. VJNT, मग महाराष्ट्राच्या संदर्भात, आता महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आहे म्हटल्यानंतर सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून हा घटक आपल्यासाठी महत्वाचा आहे. MPSC साठी आहे. UPSC साठी काय तुम्ही आन्सरमध्ये केस स्टडीज मध्ये लिहू शकता, जसे की ऐतिहासिक पार्श्वभूमी 1871चा ब्रिटिशांचा जो काही जुलमी कायदा होता, त्याच्या अंतर्गत गुन्हेगारी जमाती कायद्यामुळे क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट याच्यामुळे काय समाजावर अन्याय झाला होता ह्या घटकांवर, आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हा कायदा रद्द करून त्यांना विमुक्त करण्यात आलं. विमुक्त जाती त्याला असं म्हटलं जातं. लक्षात, आरक्षण प्रयोग, मग याच्यात महाराष्ट्रात विजय, मग NTB NTC ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. मग यांचं कसं प्रतिनिधित्व आहे, उपप्रवर्ग कशा पद्धतीने करण्यात आले, त्याच्या संदर्भात असणाऱ्या वेगवेगळ्या समिती. मग आता हे का, आता सध्या वारंवार डिबेट सुरू असतं की वेगवेगळ्या जातींना आरक्षण वेगवेगळ्या टप्प्यातून द्यायचं, ओबीसी मधून द्यायचं किंवा काय, मग त्याची कॉन्स्टिट्युशनॅलिटी कशी असेल, काय असेल, त्याचे चर्चेमध्ये असतं. मग त्याच्या करंटमध्ये काहीतरी आर्टिकल्स वगैरे येत असतात, ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत, ठीक आहे.
वेगवेगळे रिसेंटली असलेले आता मराठा आरक्षणासंदर्भात वेगवेगळे आयोग नेमण्यात आले, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुणबी मराठा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या. त्या आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या कमिटीज ज्या आहेत ना, त्यांनी काय काय अहवाल दिलेले आहेत, कशा पद्धतीने दिलेले आहेत. हैदराबाद गॅजेट मागच्या वर्षी प्रश्न होता, तर हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मी मगाशी बोललो EWS, ठीक आहे. तर 130री घटना दुरुस्ती 2021 या दुरुस्तीद्वारे संविधानात अनुच्छेद 15(6) आणि 16(6) याच्यावर हे समाविष्ट करण्यात आलं. मग हे काय, शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण. EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन, ज्या कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना देण्यात आलं. जमीन मालमत्ता निकष आहे त्याच्यामध्ये, आणि आरक्षणासाठी हे पात्र ठरतात. हे आरक्षण SC ST OBC आरक्षणाव्यतिरिक्तच हे आरक्षण आहे. हा मुद्दा तुम्ही समजून घ्या. लक्षात येते का? हे एक आपल्याला माहितीच्या संदर्भात असणारे वेगवेगळे कोडचे काही जजमेंट असतील ते समजून घ्या. आरक्षण म्हटलं की हा आरक्षण टॉपिक रिझर्वेशन म्हणून एक वेगळं बघा, त्याच्या संदर्भात वेगवेगळे जजमेंट जे आलेले आहेत, ठीक आहे. इंदिरा स्वामी खटला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, ठीक आहे. हे अपडेट करा एका नोट्समध्ये, मग तुम्हाला काय होईल, मेन्सला तो एक प्रॉपर पर्टिक्युलर डेटा तयार होईल आणि तो त्याच्या अंतर्गत तुम्हाला उत्तर लिहायला मदत पडेल. तो कंटेंट खूप चांगला तयार होईल, एक तुमचा पण पॉईंट ऑफ व्ह्यू डेव्हलप होईल. त्याच्यासाठी काय पाहिजे, तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन व्यवस्थित समजून घ्या, घटनेतल्या तरतुदी व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळे आयोगांचं काय म्हणणं झालेलं आहे त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. सामाजिक न्यायासाठी शासकीय यंत्रणा, जसे की सामाजिक न्याय विभाग आहे, विशेष सहाय्य विभाग हा महाराष्ट्राचा आहे, ठीक आहे. केंद्र स्तरावर सुद्धा समाज कल्याण विभाग आहे. तर बार्टी सारथी ह्यासारखे आहेत, हे केस स्टडी म्हणून तुम्ही लिहू शकता. महाराष्ट्राच्या विशेष संदर्भ म्हणून केलेलं आहे, मग त्याचं काय कशा पद्धतीने योगदान राहिलेलं आहे, ठीक आहे. प्रशिक्षण, समाजांच्या प्रशिक्षणासाठी विविध घटकांच्या विकासासाठी स्थापन केलेल्या संस्था आहेत, जसे की बार्टी SC साठी, सारथी मराठा कुणबी EWS साठी, महाज्योती OBC VJNT साठी. मग यांचं काय कशा पद्धतीने एवढे डिटेल ह्याला क्वेश्चन येणार नाही, पण तुम्हाला मेन्सला कुठेतरी ह्या पॉडरपोर्ट म्हणजे अपलिफ्टमेंटसाठी काय केलेलं आहे शासनानं, तर मग ते महाराष्ट्र शासनाने ही योजना राबवलेली आहे की SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या ट्रेनिंगसाठी असं बार्टी ही संस्था काम करते, सारथी काम करते, महाज्योती काम करते OBCसाठी. हे आपल्याला तुम्हाला कुठेतरी आन्सरला केस स्टडी म्हणून लिहिता येते, त्यामुळे हे प्रॉपर आपल्याला समजून घ्यायचं आहे. लक्षात येते का? ठीक आहे. घटनात्मक कलमे वेगवेगळे समजून घ्या. आरक्षणासंदर्भातली सगळी कलमे तुम्हाला पाठ हवं. आता इथं पाठ असावीत असं मेन्शन केलं जरी असले तरी ते अंडरस्टँडिंग पाहिजे तुम्हाला प्रॉपर, ठीक आहे. काय त्याची म्हणजे त्याच्यातले सगळे डिटेल. मग वेगवेगळ्या समित्या, मी जसे की म्हटलं की पूर्वपासूनच्या समित्या, जसे की कालेलकर आयोग आहे, मंडल आयोग आहे, सच्चर समिती आहे, रंगनाथ मिश्रा आयोग, यांचा तुलनात्मक अभ्यास करा. आता कंपॅरिझन करा, वेगवेगळ्या आयोगांनी काय काय अहवाल दिलेले आहेत, तर त्यांच्या काय रिकमेंडेशन वेगवेगळ्या आयोगाच्या कशा पद्धतीने ते समजून घ्या. कंपॅरेटिव्हली बघा. मग चालू घडामोडी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे आरक्षणासंदर्भातले वेगवेगळे जे काय असतील ते निकाल आहेत ते व्यवस्थित समजून घ्या. जसे की उदाहरणार्थ मी वारंवार बोललो आता, इंदिरा साहनी केस आणि EWSच्या वैधतेचा निकाल, ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. आता आहे वुमन एम्पॉवरमेंट. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता ज्यावेळी वुमन रिलेटेड इंडियन सोसायटी किंवा इथे सुद्धा लिहिताना तुम्हाला ही सगळ्या गोष्टी कॉन्स्टिट्यूशनचा काय स्टँड आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. महिलांसाठीच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय दर्जाची संधीची संधी, इथून ते प्रॉपर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. महिला आयोगाचं कशा पद्धतीने काम चालतं, ठीक आहे. मग राज्य स्तरावरचा आणि केंद्र स्तरावरचा ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. महिला बालकल्याण विकास किंवा महिला बालकल्याण विभाग हे कशा पद्धतीने काम चालतं किंवा हे सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या. संविधानिक तरतुदी समानता, 15(3) मध्ये महिलांसाठी विशेष तरतुदी करण्याचा राज्याचा अधिकार आहे. 16 काय सांगतं, समान संधी, आपल्याला माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॅक्च्युअल, पण तुमचं अंडरस्टँडिंग समजून घ्या. राजकीय सक्षमीकरणासाठी काय केलं, आपण मागे बोललो की 50% रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे. महाराष्ट्रात हे 50% रिझर्वेशन आहे. 73वी 74वी घटना दुरुस्तीने काय केलं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यात आलं. मात्र महाराष्ट्रामध्ये ते किती आहे, 50% आहे. मग याचा डिबेट आहे काय, महिलांना कशी संधी मिळाली काय, किंवा दुसऱ्या बाजूचे डिबेट आहे की महिलांच्या जागी त्यांचे पतीच काम करताना दिसून येतात. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायच्या. मग अगदी तशीच दोन्ही टोकाची नाही तर संमिश्र परिस्थिती आपल्याला दिसून येतात. त्याच्यातून मग कशा पद्धतीने वाटचाल राहिलेल्या ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. आर्थिक सहायता, त्याच्यामध्ये काय सेल्फ हेल्प ग्रुप, ठीक आहे. माविमच्या माध्यमातून महिलांना रोजगार आणि कौशल्य विकास पुरवणे, ह्या सगळ्या गोष्टी. सेल्फ हेल्प हा टॉपिक आहेच आपला नेक्स्ट,
त्याच्यामध्ये आपण सविस्तर डिस्कस करू. शासकीय धोरणे काय, महाराष्ट्राचे 4थे महिला धोरण जे आहे ते 2024 मध्ये, तर ते धोरण काय ते बघून घ्या. आरोग्यापासून ते सुरक्षेपर्यंत सर्व बाबतींचा याच्यामध्ये समावेश आहे. मग तुम्ही ज्यावेळी UPSC साठी जरी का असं ना तुम्ही आन्सर लिहित असाल तर महाराष्ट्रामध्ये हे काय 4थे महिला धोरण आहे, त्याच्यामध्ये काय महिलांचं काय आरोग्य ते सुरक्षा ही व्यापक संकल्पना महिलांसाठी महिलांच्या विकासासाठी घेतली आणि त्याच्या म्हणून हे टेस्टेड म्हणून कुठेही आन्सर मध्ये तुम्ही महिला रिगार्डिंग आलं तर किंवा महिलांसंदर्भात एसए आला महिला सुरक्षा आणि ह्या सगळ्या गोष्टी तर तिथे तुम्ही मेन्शन करू शकता. बघा हे काय आहे, तुम्ही ऑथेंटिक डॉक्युमेंट बद्दल बोलताय आणि त्यामुळे तुमचं काय होतं की एक ब्युरोक्रेट म्हणून तुमचा वेगळा ऍटिट्यूड, हा ब्युरोक्रेटिक ऍटिट्यूड येतो की तुम्ही असं काही ओघम बोलत नाही, तुम्ही सांगताय ते जे बोलताय डॉक्युमेंट. म्हणून मी मागच्या लेक्चरला काय सांगितलं, नीती आयोगचे डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यानंतर ARC रिपोर्ट असे वेगवेगळे जे एक रिपोर्ट येतात किंवा हे ज्या गोष्टी येतात की नाही तर त्या तुम्ही प्रॉपर त्यातले काय आहे नेमकं त्यातल्या समरी तर तुम्हाला माहिती पाहिजे ती समजून घ्यायचं. लक्षात येते का, सोर्सेस फक्त एक बुक वाचला असं नाही, तुम्हाला त्या बाकीच्या गोष्टी सुद्धा अंडरस्टँड करून घ्याव्या लागतील तर तुमचे ती काय अभ्यासातली व्यापकता आहे ती चांगली वाढेल. ठीक आहे. बाल संरक्षण काय ते, त्याच्यामध्ये बघा चाइल्ड प्रोटेक्शन लॉ, ह्याच्यामध्ये मुलांचे शोषण थांबवणे. अगेन काय कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन बघा, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन ते बघा काय, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार RTE 2009, मग 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना काय मुलांना काय शिक्षणाची हमी देण्यात आली. बाल कामगार प्रतिबंधक नियमन व कायदा 1986, मग धोकादायक ठिकाणी मुलांना कामावर ठेवण्यास मनाई करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, ठीक आहे, तर मुलांच्या हक्कासाठी उल्लंघन झाले त्याची चौकशी करणारी ही सर्वोच्च संस्था आहे. मग आता ह्या वेगवेगळ्या संस्था कामकाज कसं चालतं, अपॉइंटमेंट काय आहेत, कोण कोण मेंबर्स असतात, चेअरमन कोण असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या आहेत. प्रीला तर ते फॅक्ट येतात पण मीन्सला सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने ते बॉडी कशा पद्धतीने काम करते, फक्त ऍडवायझरी आहे किंवा त्याचे काही गोष्टी ज्या आहेत त्या बाइंडिंग असतात का वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. ठीक. पोक्सो कायदा 2012चा, याच्या काय लैंगिक शोषणाविरोधाचा हा कायदा आहे. ठीक आहे. तर हा लिंगनिरपेक्ष म्हणजे मुलगा किंवा मुलगी दोघींना सुद्धा संरक्षण देणं आहे. गुन्ह्याची तीव्रता मुलाचे वय लक्षात घेऊन कठोर शिक्षेची जन्मठेपेपर्यंत तरतूद करण्यात आलेली विशेष न्यायालय आहे. त्याच्यासाठी अशा जलद सुनावणीसाठी विशेष पोक्सो न्यायालयांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि बालकाची ओळख गुप्त ठेवणे याच्यासाठी बंधनकारक आहे. लक्षात, डिग्निटी मेंटेन करायची आहे, ओळख लपवायची जेणेकरून त्याला जो काय तो एक ट्रॉमा आहे तो त्याच्यापासून आपल्याला वाचवायचे. अशा पद्धतीने ही व्यापक तरतुदी ह्याच्यामध्ये. आणखी काय मग ह्याच्यात सगळ्या तरतुदी बघायची, एखादा कायदा आला असेल मग त्याच्यामध्ये काय आहे, काही गोष्टी आहेत किंवा काय कशा पद्धतीने लिमिटेशन्स असतात काही काय, तर त्या लेवलला आपल्याला विचार करायचा. मग त्या एखाद्या कायद्यासंदर्भात एक्सपर्ट ओपिनियन काय आहे तर ते समजून घ्यायचं आहे, काय तज्ज्ञ काय म्हणतात त्याच्याबद्दल लक्षात येते का ते समजून घ्यायचं आहे. पण ते कायदा येण्याची पार्श्वभूमी काय आहे, कुठल्या पार्श्वभूमीवर हा कायदा आलेला आहे किंवा कुठल्या कमिटीने रिकमेंड केलेला आहे का, अशा पद्धतीने गाईडलाईन्स यावेत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी हा सिव्हिल ऍक्ट आहे. सिव्हिल स्वरूपाचा कायदा, केवळ शारीरिक हिंसा नाही तर मानसिक आणि लैंगिक आणि आर्थिक शोषणाचा ह्यात समावेश आहे. व्यापकता बघायची, फक्त शारीरिक हिंसा याच्यामध्ये समावेश आहे का नाही. तर संरक्षण अधिकारी काय या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यामध्ये विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. महत्वाचे हक्क काय, पीडित महिलेला सामायिक घरात राहण्याचा अधिकार आहे आणि आर्थिक मदतीचा अधिकार मिळतो याच्या अंतर्गत. मदत यंत्रणा काय, 181 महिला हेल्पलाईन आहे, वन स्टॉप सेंटर सखी केंद्र. आता हे तुम्ही लिहू शकता फॉर्डर पॉईंट मीन्सला. तर ह्या अर्थानं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. काही महत्वाच्या संस्था आणि योजना बघा, UN वुमन, ठीक आहे, ICDS एकात्मिक बाल विकास सेवा, अंगणवाड्यांच्या माध्यमातून 6 वर्षाखालील मुलांच्या पोषण आणि आरोग्य सुधारणा. तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बेटी बचाव बेटी पढाओ हे जे इनिशिएटिव्ह आहे, स्त्री भ्रूण हत्या रोखायच्या तर मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन द्यायचं. लक्षात येते का, एक मोरल अपलिफ्टमेंट करायच्या, लोकांना चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. लक्षात आलं का, हे करंटमध्ये असतं बरंच, ह्याच्यातून समजून घ्या. ह्याच्यावर विचार करायचा की एखादी योजना आणली का, आणली बेटी बचाव बेटी पढाओ का आणली असेल, ठीक आहे, कधी आणली, हा फक्त प्रिलिमसाठी असं नाही बघत का, काय उद्देश आहे, काय फलित आहे, पुढची वाटचाल कशी असेल, काय सुधारणा आवश्यक आहेत, आणखी ऍडिशन काय आहे त्या आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या योजनेसंदर्भात तशा पद्धतीने समजून घेऊन आपल्याला विचार करायचा आहे. लक्षात आलं का, हे कशा पद्धतीने करायचं आहे ते. ठीक आहे. तर पुढचं आपण बाकीचं बघूयात. ठीक आहे. आय होप तुम्हाला नक्की आवडलं असेल लेक्चर. थँक्यू सो मच. ही सिरीज तुम्ही बघत आहात, इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवा
आणि बघा, तुम्ही लेक्चर बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की हे सिलेबस डिकोडिंग चालू आहे, तरी सुद्धा मी सांगतोय डीप हिडन पॉईंट्सवर सुद्धा आपण चर्चा करतोय की आता सिलेबस पॉईंट सब पॉईंट्स सगळं कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं, इतक्या लेवलवर आपण मायक्रो लेवलवर आपण जाऊन त्याचं ॲनालिसिस करतोय. तर नक्की ही सिरीज लाईक करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला इग्नाईट अकॅडमीच्या अशा सिरीजसाठी. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.